फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलोय गाईज. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा प्रिमाइसेस आणि डॉक्टर अभिजित भार ऑडिओलॉजिस्ट. इकडे गाड्याच गाड्या आहेत बाई, प्रत्येक व्हेरियंटची गाडी, प्रत्येक व्हेरियंटची. Hi guys, how are you? So we are here. हेलो फ्रेंड्स, चाय पी लो. बोलो सर. Feeling so excited. What about you? Oh, I'm damn blessed to be here. To be very honest with you guys. साहिर का इवेंट मिस कर दिया था भाई किसी ने. दिल से बुरा लगता है भाई, दिल से बुरा लगता है. लव यू ब्रो. हाकलपट्टी झालेले बाहेर. स्वागत केलं जाते गाइस आमचे. ये लगा दे टाइम का निकाल वीडियो. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल और एक मिला था, इसका क्या करना? हाँ वो भी लगाना है. पकोडामध्ये चाय पकोडा खायला आलो. त्या दिवशी साहिरच्या इव्हेंट मधले सँडविच आणि त्या दिवशीचे जॉ लाईन काढणारे काय बोलतात रे त्याला, भजे पकोडेच. क्या बोलो. आपका कैसा रहा एक्सपीरियंस? एक्सपीरियंस बहुत अच्छा था. राइड एक्सपीरियंस अच्छा था. यहाँ चाय पकौड़ों के नाम पे हम लोग लंच करने आ गए. चाय पकौड़ा हमारा ऑन दी वे हो गया. वी हैड आवर ओन ब्रेकफास्ट एंड वी केम हियर लेट. और हमें ऐसा लग रहा है कि हम लोग अभी लंच करके ही निकल जाएंगे एंड विल कंटिन्यू अवर जर्नी बैक टू पुणे फ्रॉम हियर. The weather in Pune was good, but here in Mumbai it is pretty much humid and hot. So that's one thing. बहुत अच्छा लगा और ग्रुप अच्छा लगा हमारे. मेरे को तो सुबह का जो ब्रेकफास्ट हुआ वो तो और मज़ा आया ठेसा खा के. एकदम फ्रेश हो गया. इसका तो गर्म हो रहा है इतना. और ये इवेंट तो बहुत बढ़िया, बहुत बढ़िया, मुझे बहुत बढ़िया. अभी तक तो शुरू नहीं हुआ है, शुरू होएगा जब पता चले. ये तो 12 साढ़े 12 क्या रे? Hi, I'm Dinesh for Dashing. आज फर्स्ट टाइम मैंने इंडोवर्स के साथ राइड किया है. इनका लीडिंग और टेल का मुझे बहुत पसंद आया. लाइन अप करने का, बाकी का सब भी. चाय पकौड़ा राइड के लिए हम लोग निकले थे, लेकिन बीच में हमने ब्रेकफास्ट कर लिया, इसलिए अच्छा लगा. उधर ही पूरा पेट भर गया है. हम चाय पकौड़ा राइड पे थोड़ा टाइम पास करके जाएंगे. ये ग्रुप में सब लोग मीन्स फ्रेंडली नेचर के, कोऑर्डिनेशन है इनका बहुत अच्छा है ग्रुप. मुझे बहुत पसंद आया. आगे के भाई इनके साथ राइड करना पसंद करूँगी. थैंक यू. चाय पकौड़ा राइड में हमको मिला हुआ ब्रेकफास्ट. चाह लोगा चाह ब्रेड बटर भी है. सोलकढी रहता रे. सोलकढी फक्त खाली आलोय पट्ट्यावर. आपण अजून आत जायचंय. कोकण पट्टा अजून तुझं लांब आहे. अरे शॅडो कुठे गेला तू? लवकर ये. तुझा गोप्रो तुझी वाट बघतोय. कृपया करून लवकर या. तुमच्यासाठी एवढं जेवण त्यांनी ठेवलंय बघा. अण्णाने इथं खूप काही सोय केली आहे. थंड पाण्याच्या बॉटल, कोल्ड्रिंक सगळ्यांसाठी. मला माहिती आहे तुम्ही लोक कुठं भटकले आहेत, पण लवकर या कृपया करून प्लीज. Hello, Gustavo from WRC. Experience was amazing. This is my first time coming to Chai Pakoda ride, and I didn't expect this much of crowd. But this is an experiential event, and I'm glad that I came for this event. Thank you. प्रॉपर लेवलला मजा घ्यायची चालली आहे मनोज भाई. फुल मजा.
अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है। भाई आई एम वेरी टायर्ड, दैट्स आई एम हैविंग स्प्राइट इन केस यू वांट टू हैव। भाई अब क्या नहीं तो क्या ही करूं भाई, ये सब व्लॉग में नहीं डाल सकते भाई। पतळा दिसशिरा और आज उठंगा आता दी संगा मुझको असल अच्छा लग रहा है ना। थैंक यू मनोज भाई, थैंक यू फॉर गिव अवे। Thanks. Love you. Forever. मैं इससे भी अच्छा लगता गाइस। साला चलता है मुझसे मजनू। एक नंबर, काहीच नव्हतं इव्हेंट मध्ये। रिअलिटी चेक काहीच नव्हतं इव्हेंट मध्ये, फक्त रायडर लोक आले, नाश्ता केला, आता चाललोय घरी। मी तर नाश्ता पण नाही केला। साहिरच्या इव्हेंटचे सँडविच आणि भजे ठेवले होते खायला। मजा आली राईड, एक नंबर, राईडला खूप मजा आली। बिलियनला बसून त्यापेक्षा जास्त मजा आली। ग्रुप राईड म्हणजे नक्की काय असतं आणि ग्रुप राईडमध्ये कोणते कोणते रोल्स येतात, कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या येतात, आणि जो ग्रुप मी जॉईन केला आहे आत्ता रिसेंटमध्ये, तर मनोज भाई थोडं त्याबद्दल सांगतील। हाय, मी मनोज रामकृष्णन। आम्ही जे ग्रुप चालू केलं आहे त्या ग्रुपचं नाव आहे रायडिंग सोल 100 kmph। आमच्या ग्रुपचा टॅगलाईन आहे लिव्ह नो रायडर बिहाइंड। ह्याच्या मागं रिझन आहे की भरपूर रायडिंग ग्रुप्स बनतात आहे, आणि त्या ग्रुपमध्ये लोक हे बघतात की रायडर म्हटले की सुपर बाईक्स किंवा मोठे CCचे इंजिन असलेले बाईक, जोरदार आवाज आणि जास्त स्पीड। आमच्या ग्रुपचा हा सिम्पल मोटो आहे की तुम्ही कुठलीही बाईक आणू शकता। तुम्हाला जर रायडिंग पॅशन असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्याकडे एक हेल्मेट आहे, शूज आहे आणि रायडिंग गिअर्स आहे, तर तुम्ही आमच्याबरोबर राईड करू शकता। आम्ही स्वतः जबाबदारी घेतो अख्ख्या ग्रुपची, आम्ही कोणालाही मागं सोडत नाही। आमच्या ग्रुपमध्ये जे रोल्स दिलेले आहेत, तर एक लीड रायडर असतो जो जे डेस्टिनेशन आहे त्याच्याकडे लीड करत असतो आणि त्याला सगळे मागं रायडर्स फॉलो करतात। मधी एक आमच्याच ग्रुपमधला असतो, तो मिड रायडर असतो, तो बॅलन्स करत असतो की प्रत्येक लोक राईडमध्ये स्ट्रेट चाललं आहे, काय हजार्ड नाही आहे, आणि राईड एकदम ग्रुपच्या मागं एक रायडर असतो, तो टेल रायडर असतो। हा रायडर जे पण लोक आहेत अख्ख्या ग्रुपमध्ये, कोणीही मागं सुटलं कामाचं नाही, किंवा काही अपघात झाला किंवा काही प्रॉब्लेम झाले गाडीत आणि कुठलीही गाडी थांबली तर टेल रायडर पूर्ण ग्रुपला इंटिमेट करतो किंवा मेन जो लीड रायडर आहे त्याला इंटिमेट करतो, आणि अख्खी ग्रुप एका साईडला येऊन थांबली जाते जेव्हापर्यंत तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होत नाही, किंवा रिझॉल्व्ह नाही झाली तर अशा गाडीला आम्ही कुठल्या तरी एक सेफ जागेत उभं करतो आणि त्या रायडरला कंटिन्यू आमच्याबरोबर घेऊन जातो, पण आम्ही कोणालाही मागं सोडत नाही। अशा पद्धतीने हा ग्रुप सुरू केला आहे। ग्रुप्समध्ये काही रूल्स पाळले जातात, जसे हँड सिग्नल्स असतात। आम्ही स्ट्रिक्टली सगळ्यांना सांगून किंवा शिकवतो आम्ही लोकांना जे ग्रुपमध्ये जॉईन करतात की हँड सिग्नल कसे दिले जातात, सिंगल लेन किंवा डबल लेन कसे फॉर्मेशन होतात, आणि कुठेही काय हजार्ड झाला तर कुठल्या फॉर्मेशनमध्ये रोडच्या साईडला थांबलं जातं, त्या सगळे ट्रेनिंग दिली जाते, आणि त्यानंतर आम्ही या ग्रुपमध्ये मेंबर्सला राईड करायला घेऊन जातो आमच्यासोबत। सो दॅट वॉज स्मॉल समथिंग अबाउट अस अँड आवर ग्रुप। हे अजून काय विचारायचं? तुमचा रोल काय आहे ग्रुपमध्ये? माझा रोल, मी ॲज अ टेल रायडर असतो। माझी जबाबदारी ही असते की ग्रुपमध्ये कोणीही मागं सुटला जाणार नाही, किंवा काही प्रॉब्लेम आला कोणालाही तर म्हणजे जो लीड रायडर आहे त्याला इन्फॉर्म करणं आणि पूर्ण ग्रुपला सेफली एका साईडला उभं करणं,
जेव्हापर्यंत ज्या रायडरला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होत नाही आणि त्यानंतर आम्ही कुठलाही एक सोल्युशन काढून ग्रुप राईड कंटिन्यू करू शकतो. थँक्यू मनोज भाई इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. ग्रुपमध्ये अजून एक मेन रोल असतो, म्हणजे जेवढं मला वाटतं, मी आता राईड करतोय, 2-3 मी राईड केल्या, मला जेवढं वाटतंय की सर्वात मेन जो रोल असतो तो मार्शलचा असतो. तर मार्शल आपल्या ग्रुपचे जे मार्शल आहेत फ्रान्सिस डिसिल्वा, तर त्यांना मी विचारायचं आहे मला की त्यांचा काय रोल आहे आणि ते काय काय करतात प्रत्येक राईडला. पहिलं तर नॉर्मल सोलो रायडर होता मी, आणि जसं ग्रुप बनलं तर आय वॉज ऑल्सो नॉट नोईंग, मला म्हणजे काय म्हणायचं मला काय माहिती नव्हतं मला. पण जसं ग्रुपमध्ये ॲड होत गेलं आणि चालत राहिलं तर आपल्याला पण सगळं शिकायला भेटलं नवीन नवीन, आणि लोकांकडून पण चांगलं भेट झालं, म्हणजे काय म्हणतात आपलं ट्रेन झालं. तर आणि ट्रेन होऊन नंतर मार्शलिंग करायला लागलं तर लोकांना हँडल करायला लागलं, आणि कोणी मागं नाही पडायला पाहिजे आणि कोणी पुढं नाही, आणि लाईन लेवलमध्ये मी सगळ्यांना धरून चालायला पाहिजे. मार्शलिंगचं हेच काम असतं का पूर्ण टीमला धरून चालायचं, कोणाला पुढं पण नाही जायला द्यायचं ना मागं जायला द्यायचं, आणि फॉलोअप लीड रायडर आणि टेल रायडर ते दोघांना धरून मला चालायला लागतं. थँक्यू फ्रान्सिस भाई, थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. ऑलमोस्ट इव्हेंट संपलाय, परतीचा प्रवास चालू झालाय. हा लाईनअप आहे आमचा, आणि व्ह्यू छान होता म्हणून थांबलो, व्ह्यू दाखवतो तुम्हाला. एक्सपिरियन्स होता तो एक्स्ट्रीम लेवलचा होता. RX 100 पासून ते ZX 10R पर्यंत सगळ्या गाड्या होत्या, आणि सगळ्यात मेन ते राईड करत असताना वन ऑफ द बिगेस्ट म्हणजे जबाबदारी आपण म्हणू शकतो ती लीडवर असते. तर आपल्या ग्रुपचे लीड आहेत सुनील अण्णा, तर त्यांना विचारूया आपण की त्यांचा रोल काय आहे. रोल तर त्यांचा लीडचा आहे, बट त्यांच्यावरती कोणत्या जबाबदाऱ्या असतात ग्रुपमध्ये राईड करताना. सगळ्या ग्रुपची जबाबदारी तर माझ्यावरच असते. या ग्रुप म्हणजे माझी फॅमिली आहे, आणि फॅमिलीची केअर घ्यायची माझी काय म्हणते जबाबदारी आहे, आणि ते मी घेतोय. मालबिल बना ना. फ्रान्सिस भाईने येऊन बरोबर टच्चू दिलाय मध्येच. प्रत्येक राईडला लीड करत असतो. आत्तापर्यंत जेवढे राईड झाले सगळे राईड मी कंप्लीट केलेले, एक राईडही मिस केलेलं नाही आहे. राईड कुणासाठी थांबणार नाही आहे. ज्या दिवशी राईड असेल त्या दिवशी राईड होणार म्हणजे होणार. तो एक रायडर असेल तरी होईल. हा माणूस असा आहे की कोणी नसलं तरी एकटा जाऊन करून येतो राईड, आणि ग्रुपवरती मेसेज टाकतो मी पोचलो घरी. As always, I was very exhausted that day because of the ride, so I was not able to end the video properly. That's why, as always, I am ending the video from my home. तर I think so सवय झालीच असेल आता सगळ्यांना. तर जेवढं माझ्याकडून झालं तेवढे मी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला. एक माझ्या मस्तीचा व्लॉग तर होताच, प्लस थोडा इन्फॉर्मेटिव्ह पण होता जर तुम्ही पूर्ण व्लॉग बघितला असेल इथपर्यंत तर.
जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नक्की सांगा मला व्लॉग कसा वाटला ते. आणि अजून व्लॉग घेऊन येतो आहेस तुमच्यासाठी. तर बघत राहा सातारकर आव्या. थँक्यू.